साडी कोल्हापूरचा साज, पैठणची साडी कोल्हापूरचा साज, लखनरावांचे नाव घेते. आज आहे हाय हॅलो नमस्ते. कशा आहात माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींनो. आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच. तर आपल्या सगळ्यांनाच आजचा दिवस आणि येणारा प्रत्येक दिवस हा खूप छान मस्त आणि आनंदाचा जाओ हीच एक प्रार्थना आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही माझा लास्ट व्हिडिओ जो आहे तो हळदी कुंकवाची तयारीचा बघितला असेलच आणि त्या व्हिडिओलासुद्धा तुम्ही खूप छान कमेंट्स केल्या आहेत आणि खूप छान व्ह्यूजसुद्धा आहेत त्या व्हिडिओला. आणि तो व्हिडिओ तुम्ही अजून बघितला नसेल तर नक्की बघा. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो खरंच खूप खास आणि स्पेशल असणार आहे. तर आज आहे घरामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि बाळाचं बोरनान. तर बाळाचं हे 4थं बोरनान आहे. पुढच्या वर्षी त्याचं शेवटचं बोरनान असणार आहे. कारण की आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे बोरनान जे आहे ते 5 वर्षापर्यंत केलं जातं लहान मुलांचं. तर लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतंच की बाळासाठी जे काही हलव्याचे दागिने आहेत ते माझ्या बहिणींनी स्वतः तयार केलेले आहेत आणि डेकोरेशनचं सगळं काही सामान जे आहे ते त्यांनी स्वतः आणलेलं आहे. काही वस्तू त्यांनी स्वतः घरी बनवलेल्या आहेत. माझ्या बहिणीने सुद्धा काही वस्तू ज्या आहेत त्या स्वतःच्या हाताने बनवून पाठवलेल्या होत्या. तर खूप मदत झाली मला त्या सगळ्यांची आणि खूप सुंदर असं डेकोरेशन केलं होतं. आणि हे हलव्याचे दागिने तुम्ही पाहिले असतीलच. तर याच्यामध्ये ओरिजिनल जे हलवा असतो तो यूज नव्हता केला, तर मोती यूज केले होते. कारण की हलव्याचे जे प्रॉपर दागिने असतात ते लास्ट टाईम तिने केले होते, पण नंतर ते खराब झाले. त्याला पाणी वगैरे सुटतं, मुंग्यासुद्धा लागतात. तर तिने विचार केला की आपण छान मोती वगैरे लावूया आणि ते हलव्यासारखेच दिसतात नंतर, आणि नेक्स्ट इयरसुद्धा त्याला हे वापरता येतील. तर खरंच खूप सुंदर दिसत होते हे दागिने आणि सगळ्यांना आवडलेसुद्धा. हलव्याचे दागिने, डेकोरेशन सगळं काही खूप छान प्रकारे सुंदर केलं होतं माझ्या बहिणींनी मिळून आणि सगळ्यांना आवडलं आणि सगळेजण खूप कौतुकसुद्धा करत होते. तर हे बघा, इकडे आमच्या छोट्या बाळकृष्णाला इकडे तयारसुद्धा केलेलं आहे. सुरुवातीला तो दागिने काही नीटसे घालू देत नव्हता, पण जेव्हा त्याचे फ्रेंड्स यायला लागले तेव्हा त्यालासुद्धा उत्साह वाटायला लागला आणि त्यानेसुद्धा दागिने जे आहेत ते घालून घेतलेले आहेत. तर अगदी वेळेमध्ये आमची तयारी झाली होती आणि मैत्रिणींनो, तुम्हाला हे हलव्याचे दागिने आणि पूर्ण डेकोरेशन आणि वाण जे आहे ते माझ्या बहिणीने आणलं होतं ते सुद्धा. तर हे सगळं तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका बरं का. तर सगळ्यात आधी आम्ही बाळाचं बोरनान जे आहे ते करायला घेतलं होतं आणि त्यानंतर हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला होता. तर व्हिडिओ खूप छान असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायला विसरू नका मैत्रिणींनो. तर लास्ट व्हिडिओ जो होता तो माझा हळदी कुंकवाच्या तयारीचा होता आणि त्या व्हिडिओला एक कमेंट आली होती एका ताईची. तर त्यांनी मला सांगितलं होतं की कोमल, तू काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ टाकला होता हळदी कुंकू समारंभ की भेदभाव समारंभ, तुम्हाला इथे दिसेलच. तर त्या व्हिडिओमध्ये मी असं सांगितलं होतं की समाजातील ज्या इतर स्त्रियासुद्धा असतात, जसं की एकल महिला, विधवा महिला, घटस्फोटित महिला किंवा अविवाहित महिला, तर त्यांना आपण सहभागी केलं पाहिजे. कारण की हा स्त्रियांचा सण आहे, त्यामुळे सुवासिनी तर असतात पण इतर महिलांनासुद्धा आपण इन्वॉल्व केलं पाहिजे असं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तर त्या ताईंची कमेंट अशी होती की तू पहिल्यांदा आता तुझ्या घरामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम करणार आहे, तर तू अशा महिलांना सहभागी करणार आहेस की नाही. म्हणजे इनडायरेक्टली त्यांना असं म्हणायचं होतं की फक्त तू व्हिडिओमध्येच बोलली होतीस का, तू प्रत्यक्षामध्ये सुद्धा ते करणार आहेस की नाही. तर त्या ताईंना आणि तुम्हा सगळ्यांनाही विशेष करून मला हे सांगायला आवडेल की तो जो व्हिडिओ मी केला होता तर त्या व्हिडिओमध्ये मी माझे विचार मांडले होते आणि जे काही मी लहानपणापासून बघत आलेली आहे आणि माझी आईसुद्धा, त्यात मी सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की माझी आईसुद्धा चाळीतल्या ज्या काही एकल महिला आहेत, घटस्फोटित महिला असतील किंवा विधवा स्त्रिया असतील, त्यांनासुद्धा माझी आई बोलवायची. म्हणजे ते जे संस्कार आहेत किंवा ते जे विचार आहेत मला तेव्हापासूनच माझ्या आईकडनं भेटलेले आहेत की हा म्हणजे प्रत्येक सणावरती प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक स्त्रिया
स्त्रियांचा हक्क हा असतोच. जरी ती महिला एकल असेल, विधवा असेल, घटस्फोटित असेल किंवा सिंगल पेरेंट असेल, कोणी का असेना, तर प्रत्येकीला याच्यामध्ये सहभागी करून घेतलंच पाहिजे. आणि तेव्हापासून ही गोष्ट माझ्या डोक्यामध्ये होती आणि ती गोष्ट मला माझ्या आईकडनं शिकायला भेटली होती. आणि त्यामुळे मी सुद्धा हा जो कार्यक्रम मी केलेला आहे माझ्या घरामध्ये, तर याच्यामध्ये मी सगळ्या महिलांना निमंत्रण दिलं होतं, सगळ्यांना मी इन्व्हाइट केलं होतं. आता यायचं की नाही हा प्रत्येकाचा पर्सनल चॉईस आहे, आपण कोणाला जबरदस्ती नाही करू शकत. पण आता ह्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा अशा स्त्रिया आहेतच, पण मी काय तुम्हाला असं पर्सनली नाही दाखवू शकत ना की हो बाबा मी अशा पद्धतीने प्रोग्राम केलेला आहे आणि मी अशा आपण स्त्रियांना सहभागी केलेला आहे, तर अजिबात नाही. कारण की याच्यामध्ये समानतेची वागणूकसुद्धा आपण त्यांना देणं तितकंच महत्त्वाचं आहे. आपण जर अशा स्त्रियांना इन्व्हाइट करत आहोत, त्या जर आलेल्या आहेत, तर आपण त्यांचा एक आदर करत आहोत, त्यांना एक रिस्पेक्ट देत आहोत. इतर स्त्रियांसारखंच त्यांच्यासोबत आपण वागलं पाहिजे. त्यामुळे मी काय तुम्हाला पर्टिक्युलर असं दाखवणार नाही की बघा या अशा स्त्रिया आहेत आणि यांनासुद्धा मी बोलवलं आहे, तर हे सगळं सांगणं तरी मला योग्य नाही वाटत आहे. पण यस, मी अशाही स्त्रियांना बोलवलं होतं आणि इन्व्हॉल्वसुद्धा केलं होतं, हेच मला सांगायचं आहे. आणि तुमचेही विचार जर तुम्हाला पण जर असं वाटत असेल की आपणसुद्धा असं केलं पाहिजे, तर तुम्हीसुद्धा नक्कीच करू शकता. करून बघा, तुम्हालासुद्धा चांगलं वाटेल. तर एवढं मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. अरे आराम से लेने का. आराम से अभी मिलेगा, अभी और बाकी है. आराम से.
नाव घ्या मोठ्याने सांग. पौर्णिमेचा चंद्र आकाशात दिसतो साजरा, नक्षत्रावांनी आणला मोगऱ्याचा गजरा. अरे वा वा, ऐकला का सगळ्यांनी? चल प्रमिला घे. जन्मलेला मातेने, पालन केले पित्याने, हर्षरावांचे नाव घेते पत्नी या नात्याने. अरे वा वा, घ्या ना. नाही येत? चला आता तुम्ही घ्या. मी शेवटी घेईल. घ्या चला. अरे वा वा. पैठणची साडी कोल्हापूरचा साज, पैठणची साडी कोल्हापूरचा साज, लखनरावांचे नाव घेते. आज आहे हळदी कुंकवाचा दिवस खास. कपाळावर लावली चंद्रकोर, लखनरावांसारखे पती मिळायला भाग्य लागते थोर. तर हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि बाळाचं बोरनान हे दोन्ही कार्यक्रम खूप छान प्रकारे पार पडले आणि ज्या स्त्रिया आल्या होत्या त्यांनीसुद्धा खूप छान एन्जॉय केलं. आणि त्यानंतर अजूनही त्या गेल्यानंतर अजूनही बऱ्याचशा स्त्रिया 7-7:30पर्यंत येत होत्या आणि त्यानंतर मग त्यांच्यासोबतसुद्धा छान असं सेलिब्रेट केलं मी हा प्रोग्राम. आणि त्यानंतर थोडंफार बाळासोबत मावशांसोबत फोटोशूट वगैरे केलं आणि खूप छान गेला आजचा दिवस. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका बरं. आजचा दिवस खरंच खूप छान गेला. इकडे बाळसुद्धा थकून झोपलेलं आहे. आता वाजले आहेत संध्याकाळचे 7. दिवाबत्ती झालेली आहे, कुकरसुद्धा लावलेला आहे. आता पुढचं बाकीचं सगळं आवरून घेते मी. आणि आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओसुद्धा नक्कीच आवडला असेल तर प्लीज छान छान कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा. आणि आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.